नागपूर शहरातून एक मनाला विच्छिन्न करणारा प्रकार समोर आलाय, ज्यामध्ये अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेत घर गाठले. परिणामी माणुसकीला लाज आणणारा या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही घटना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचं सांगितलं जातं. तर दुसरीकडे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. ग्यारसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव आहे, तर अमित यादव असे पतीचे नाव आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात काल दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नी ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असताना मदतीसाठी कोणीही वाहन थांबवायला तयार नव्हतं अथवा कुणीही माणुसकी दाखवायला तयार झालं नाही. यावेळी हतबल पती अमित यादवने डोळ्यातून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. परिणामी अखेरचा पर्याय म्हणून पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.